नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कालच आपण महाशिवरात्री साजरी केली, शिवाची आराधना केली, साधना केली. त्याच शिवाचं तेज आपल्याला जर आपल्या अंगी जागवायचं असेल तर जी करायला पाहिजे ती मुद्रा आज मी आपल्याला सांगणार आहे. तिचं नाव आहे रुद्रमुद्रा. आपला आमूलाग्र कायापालट घडवण्याची शक्ती या मुद्रेमध्ये आहे. आपली दृष्टी सुधारायची शक्ती या मुद्रेमध्ये आहे. असे याचे असंख्य मानसिक, शारीरिक, आत्मिक लाभ आहेत. त्यामुळे ती मुद्रा आज आपण बघणार आहोत. तिचं नाव आहे रुद्रमुद्रा. रुद्रमुद्रा या नावावरूनच लक्षात येईल की ती शिवाला समर्पित आहे. म्हणजेच जी शिवाची शक्ती आहे तीच सगळी ती आपल्यामध्ये जागवू शकते. मात्र तिचे सगळे लाभ लक्षात घेण्याच्या आधी ती करायची कशी ते आपण आधी बघूया. ही मुद्रा अत्यंत शक्तिशाली असल्याने मी आधीच्या काही मुद्रांना जसं सांगितलं की बसून करवत नसेल तर झोपून करा, पण करा. तसं या मुद्रेत करायचं नसतं. ही मुद्रा बसूनच करायची मुद्रा आहे, कारण ती खरोखरच शिवाची शक्ती जागवणारी मुद्रा आहे. त्यामुळे डोळे मिटून शांत बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास नियमित होऊ दे आणि मग श्वास नियमित झाल्यावर दोन्ही हात आपले असे ठेवून ही मुद्रा लावायची आहे. काय करायचं असतं या मुद्रेमध्ये तर अंगठा, तर्जनी आणि अनामिका ही 3 बोटं एकत्र आणायची आहेत आणि 2 बोटं ही सरळ, म्हणजे आकाश तत्वाचं आणि जलतत्वाचं बोट सरळ, बाकीची 3 बोटं एकत्र. असंच दोन्ही हातांनी लावायचं आहे आपल्याला. आणि अशा तऱ्हेने मी तुम्हाला फोटोही दाखवते. अशा तऱ्हेने हे हात ठेवायचे असतात. किती वेळ करायची तर ह्याही मुद्रेच्या बाबतीत किमान 45 मिनटं दिवसभरात करावी. पण तेवढी आपल्याला शक्य होईल असं नाही, तर किमान 10-12 मिनटं दिवसातनं 2दा किंवा 3दा अशी जरी ती केली तरी चालू शकते. आता या मुद्रेचे लाभ काय होतात ते आपण बघूया आणि का होतात ते बघूया. ही एवढी तेजस्वी मुद्रा का आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की ह्याच्यात मी तुम्हाला म्हटलं की अग्नी, वायू आणि पृथ्वी ही 3 तत्व आपण एकत्र आणतो. ही 3 तत्व आपण बॅलन्स करतो. यात पृथ्वी तत्व जे आहे ते म्हणजे हे अनामिका जी आहे ही पृथ्वी तत्वाचं बोट आहे. हे जे आहे वायू तत्व हे वाताचं बोट आहे. हे अग्नी आहे, अंगठा म्हणजे. पृथ्वी जी आहे तिचा स्वभाव धर्म कफकारक आहे. वायू वातकारक, अग्नी पित्तकारक. म्हणजे वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष सुद्धा या मुद्रेमध्ये बॅलन्स होतात. आणि त्रिदोषाच्यामुळे, त्यांच्या इम्बॅलन्समुळे जे काय आपल्याला रोग होतात त्यातनं आपल्याला सुटका मिळते. हे ह्याचा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की यात पृथ्वी तत्व वाढतं. तिन्ही जरी बॅलन्स होत असले तरी ह्याच्यात पृथ्वी तत्व जास्त वाढतं. त्यामुळे पृथ्वी तत्वाचं जे गुणधर्म आहे, शक्ती, ती शक्ती ते आपल्याला प्रदान करतं आणि तो ह्याचा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा असा आहे की ही जी मुद्रा आहे ती आपल्या मणिपूर चक्राला ॲक्टिवेट करते. मणिपूर चक्र म्हणजे आपलं 7 चक्रांपैकी 3रं चक्र. पहिलं मूलाधार, दुसरं स्वादिष्ठान, तिसरं मणिपूर चक्र. ते आपल्याला नाभी चक्र असंही त्याला म्हणतात, सोलर प्लेक्सस असंही त्याला म्हणतात. नाभी चक्र जरी म्हटलं तरी त्या बेंबीच्या वर 4 बोटं असं असतं आणि ते ह्यांनी ॲक्टिवेट होतं. आता त्याची जर पोझिशन बघितली तर त्याचा अर्थ सरळ आहे की सगळे जे आपले पाचक अवयव आहेत ते त्याच्या टापूमध्ये येतात. दुसरं असं होतं की जे पंचवायू मी सांगितले, पंचप्राण, त्यातला जो समान वायू आहे त्याचं एनर्जी केंद्र जे आहे ते हे नाभीचक्र हेच आहे. आणि त्याच्यामुळे समान वायूचं काम काय, डायजेशन. त्यामुळे इंग्लिशमध्ये हिला मुद्रा फॉर डायजेशन असंही म्हणतात, जसं गेल्या वेळच्या मुद्रेलाही म्हणतात. त्याच्यामुळे ही मणिपूर चक्र ॲक्टिवेट झाल्याने हे सगळे फायदे आपल्याला होतात. तसंच हे जे मणिपूर चक्र आहे याचा स्वभाव किंवा याचं मूळ जे आहे हे एनर्जी, अग्नी आहे ते. त्याच्यामुळे अग्नीमुळे आपल्या शरीरात चेतना आहे. माणूस मेला की आपण म्हणतो थंड पडत चाललंय शरीर त्याचं. ही जी चेतना आहे ही जागृत करायची किंवा ही चेतवायची अशी जी क्षमता आहे ती ही मुद्रा रुद्रमुद्रा.
हे जे मणिपूर चक्र हे इम्बॅलन्स जेव्हा त्याचा असतो त्यावेळेला आपल्याला हताश वाटतं, फटीग येतो, कशातच काही सुचत नाही, निर्णय घेता येत नाही, आपण गोंधळलेल्या अवस्थेत असतो, हे करू की ते करू वगैरे. हे सगळं जर दूर करायचं असेल तर ही रुद्रमुद्रा आपल्याला मदत करते. कारण मणिपूर चक्र जेव्हा आपलं ॲक्टिवेटेड असतं तेव्हा आपल्यामध्ये खूप काही करायची उर्मी असते, कारण तो अग्निप्रदीप्त असतो. खूप काही करायची उर्मी असते, पॉझिटिव्हिटी असते, ते करायचा उत्साह असतो. त्याच्याचमुळे मी म्हटलं की आमूलाग्र आपल्या व्यक्तिमत्वात सुद्धा बदल घडवायची क्षमता या मणिपूर चक्रामध्ये आणि या रुद्रमुद्रेमध्ये आहे. आणि म्हणून ही रुद्रमुद्रा आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवी. त्याचबरोबर तो जो मी म्हटलं की अग्नी आहे, तो जठराग्नी एकदा प्रदीप्त झाला, मणिपूर चक्र ॲक्टिवेट झाला, तर अग्नी प्रदीप्त झाला की तो पाचन तर आपलं सुधारतोच. त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर असेल, पॅनक्रियाज असेल, स्प्लीन असेल, जठर असेल, या सगळ्याला तर तो बळ देतोच, अन्नाचं पचन घडवतो. पण त्याचबरोबर आपल्या शरीरात जे साठलेलं फॅट असतं तेही जाळून टाकतो आणि त्याच्यामुळे जाडी कमी व्हायला मदत होते. अग्नी प्रदीप्त झाल्याने आपली दृष्टी सुधारायला मदत होते. वायू ह्याच्यात बॅलन्स होतो, त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण सुधारलं की हृदयाची ताकद वाढते. आता बघा, रक्ताभिसरण पण सुधारतंय, अग्नी पण प्रदीप्त आहे, मग डोळ्याची दृष्टी कशी नाही सुधारणार. आणि त्याचबरोबर मणिपूर चक्र ॲक्टिवेट झाल्यावर इंट्युशन, गट फिलिंग हेही आपलं वाढतं. त्याच्याचमुळे मी असं म्हटलं की अंतर्बाह्य आपली दृष्टी बदलायचं सामर्थ्य या रुद्रमुद्रेमध्ये आहे. आणखीन एक त्याचा फायदा म्हणजे पचन सुधारतं. त्याच्यामुळे डायबेटीस, जो टाईप 2 डायबेटीस ज्यांना आहे त्यांनाही याचा फायदा होतो. मन शांत होतं. मन शांत झाल्यावर ॲटोमॅटिकली जे स्ट्रेस रिलेटेड आपले सगळे डिसीजेस आहेत, टाईप 2 डायबिटीस हा पण तसाच आहे, हे सगळे बरे व्हायला आपल्याला या मुद्रेमुळे मदत होते. त्यामुळे ही मुद्रा करायला हवी. रुद्रमुद्रा, शिवाची शक्ती जर आपण ओम नमः शिवाय तर करतो, त्याच्या जोडीला जर ही मुद्रा केली दिवसभरात तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो. मात्र ही झोपून करायची नाही, पाठकणा ही करताना ताठ असला पाहिजे आणि मग ही मुद्रा लावायची आहे. ही करताना मनातल्या मनात जर ओम नमः शिवायचा जप करता आला तर त्याचा फायदा आणखीन जास्त होईल. आणि काही जण असं सांगतात की ही मुद्रा एवढी तेजस्वी आहे, त्याच्यामुळे ही मुद्रा झाल्यानंतर दोन्ही हात असे चोळून ते डोळ्यावर ठेवावेत, म्हणजे दृष्टी सुधारायला आणखीन मदत होते. त्यामुळे जाडी कमी करणारी, पचन सुधारणारी, मनाची सकारात्मकता वाढवणारी, मन शांत करणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृष्टी सुधारणारी अशी ही मुद्रा आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे हे एवढे सगळे तिच्यात फायदे होत असल्याने ती वार्धक्य थोपवू शकते. आपण फार लवकर थकतो, वय झाल्यासारखं आपल्याला वाटतं, ते ही मुद्रा टाळू शकते, कारण उत्साह भरते ती आपल्या अंगामध्ये. त्यामुळे करून बघा, तुम्हाला त्याचा काय फायदा होतो ते मला कळवा, मला त्याचा खूप आनंद होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करते, कराल अशी आशा करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.